सुपारे सरांचा हा 7वा स्मृती दिन या ठिकाणी मी त्यांना विनम्र अभिवादन करून आताच बऱ्याच लोकांनी आपल्या सुपारे सरांच्या बद्दल वैयक्तिक त्यांचे अनुभव वैयक्तिक सहवास याबद्दल माहिती दिली। तेव्हा माझा आणि सुपारे सरांचा संपर्क 2000 मध्ये मला वाटतं त्यावेळेस आम्ही PDY नावाच्या एका संस्थेतर्फे योग साधना करायचो। त्यावेळेस लवरा आणि विंचुरकर म्हणून योग शिक्षक होते, त्यांच्या ह्याच्यामध्ये पण योग वर्ग चालू करत होतो आणि त्यावेळेला सुपारे सर आमच्या इथे योग वर्गाला जॉईन झाले। त्यावेळेस आम्हाला जास्त त्यावेळेस माहिती नव्हती त्यांच्या मागील आयुष्याबद्दल, पण त्यांनी जेव्हा सांगितलं आम्हाला की त्यांच्याबद्दलची सर्व इतिहास त्यांचा किंवा त्यांच्या सवयी, त्यांच्या एकंदर हे अभ्यासामध्ये खूप हुशार होते, संपर्क खूप त्यांचा चांगला होता आणि त्या संपर्कामुळं कदाचित असेल किंवा काही माहिती नाही, परंतु त्यांना बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टीची सवयी लागल्या। परंतु मगाशी साधकांनी सांगितल्याप्रमाणे जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल कसा झाला आणि तो योगाच्या या योगशास्त्राला त्यांनी मनापासून समजून घेऊन त्याचं अनुकरण केल्यामुळं त्यांच्यामध्ये बदल झाला आणि तेव्हापासून आम्ही 2011 पर्यंत योग साधनेमध्ये किंवा कुठल्याही योग शिबिरामध्ये किंवा कुठल्याही योग साधनेमध्ये सुपारे सर नाहीत असं कधीच कुठला योगाचा कार्यक्रम झाला, कुठलाही असू दे, छोटा असू दे मोठा असू दे काही असू दे, परंतु सुपारे सरांची उपस्थिती ही अनिवार्य झाली होती। एवढं सुपारे सर त्या योगाच्या याच्यामध्ये रमून गेले होते आणि मगाशी सरांनी म्हणल्यासारखं वाल्याचा वाल्मिकी झाला त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की खरंच योगामधनं एवढा बदल होऊ शकतो, अशा पद्धतीचं योग याच्यामध्ये शक्ती आहे किंवा योग जर आपण आत्मसात केला तर एवढा बदल होऊ शकतो असं त्यावेळेला आम्हाला वाटायचं आणि त्याच्यामुळं बरेच लोक योगाला सुद्धा आकर्षित व्हायचे, ज्यांना काही सवयी आहेत वगैरे अशा लोकांसुद्धा। किंवा अगदी सुपारे सरांच्याकडे बघण्याचा पूर्वीचा दृष्टिकोन काही लोकांचा होता आणि 2000 मध्ये जेव्हा आमच्या योग वर्गाला आले आणि त्यावेळेसपासून त्यांच्यामध्ये जो बदल झाला त्याच्यामध्ये प्रत्येकाला जाणवायचं की सुपारे सरांमध्ये खूप बदल झाला आणि त्यावेळेसपासून 2011 पर्यंत सुपारे सर योगासाठी जगले अशा पद्धतीचे मला वाटतं। कारण ध्यानी मनी अभ्यास सोडला, त्यांचं शैक्षणिक कार्य सोडलं तर पूर्ण जीवन ते योगासाठी वाहून घेतले होते। मगाशी बऱ्याच लोकांनी म्हणल्यासारखं त्यांचं निधन अशा ह्याच्यानी झालं किंवा कसंही प्रत्येकालाच माहिती आहे, अध्यात्माच्या दृष्टीने त्यांनी सांगितलं की मरण हे सर्वालाच आहे, आता कधी यावं कसं यावं यालाही आपल्या हातात काही नाही, परंतु मरेपर्यंत चांगलं राहावं हा योगशास्त्र शिकवतो, हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। तर शेवटपर्यंत सुपारे सर निरोगी राहिले नंतर आणि हे सगळं योगशास्त्राची शक्ती आहे आणि ही शक्ती आपण सर्वांनी खरं तर योगामध्ये येऊन योगमय झालं पाहिजे। योगमय होणे म्हणजे सर्व सोडून देऊन योग करणे वगैरे असं काही नाहीये, पण हे करत असताना सुद्धा योगाच्या माध्यमातून कसं जगायचं, यम नियमांचा अभ्यास करून आपण कसं जगायचं हे जर आपण हे केलं तर जीवनामध्ये आरोग्य तर मिळतंच, परंतु खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ आपल्याला समजतो आणि आपण आनंदी आणि समाधानी जगू शकतो। हे सुपारे सरांच्या एकंदर त्यांच्या वाटचालीमध्ये आपल्याला लक्षात येतं। तर खरं योगमय होऊन शेवटपर्यंत योगासाठी जगलेले त्या सुपारे सरांना या आपण 7व्या स्मृती दिनानिमित्त
विनम्र अभिवादन करूयात आणि त्यांनी जी त्यांच्यामध्ये बदल झाला आणि नंतर जे निरोगी जीवन जगले हे आपण सर्वांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वर्तन करून त्याप्रमाणे जगणं हे आपल्यासाठी खरं तर चांगलं आहे. मी शुभमला आणि त्यांच्या परिवाराला परत या ठिकाणी ईश्वर त्यांच्या एकंदर वाटचालीसाठी बळ द्यावं एवढी विनंती करतो. आणि मी या ठिकाणी मला बोलवलं योगायोगाने हाही एक योग आहे. मी बरेच वेळा आता पुण्यात राहतो परंतु आज इथे असल्यामुळं आणि हा इथे कार्यक्रम आहे म्हटल्यामुळं सुपारी आपलं बिरादार सरांना म्हणले की आपण जाऊया आणि तो योग मला मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल मी परत सर्वांना धन्यवाद देतो.